अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग, दोघा वयोवृद्धांविरोधात गुन्हा दाखल. बार्शी तालुक्यातील धक्कादायक घटना. चॉकलेट आणि पैशाचा आमिष दाखवून 11 वर्षाच्या शाळकरी मुलीचा त्यांच्याच गावातील दुकानदार आणि त्याच्या मित्रानं विनयभंग केल्याची घटना बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये घडली आहे. या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये दोघा वयोवृद्धांविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबतची अधिक माहिती अशी आहे की पीडित अल्पवयीन मुलीचे आईवडील रोजंदारीसाठी दररोज घराबाहेर पडतात. त्यामुळे मुले घरामध्ये एकटीच असतात. दरम्यान किराणा दुकानातील काही साहित्य लागलं तर घराजवळ असणाऱ्या दुकानामध्ये जाऊन खरेदी करावं लागतं. अल्पवयीन पीडिता देखील याच दुकानातील चॉकलेट किंवा खाऊचं साहित्य आणण्यासाठी दररोज जात होती. दरम्यान दुकानदार आणि त्याचा साथीदार दुकानात बसून पीडित मुलगी दुकानात येताच तिच्या हाताला धरून जादा खाऊ, चॉकलेट आणि पैसे देत होते. ही बाब पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिनं दुकानात जाऊन माझ्या मुलीचाच नव्हे तर इतर कोणाच्याही मुलीस खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा पैसे देऊ नका म्हणून बजावलं होतं. पण वयोवृद्ध असलेल्या दोघा मित्रांनी त्यांचं काही ऐकलंच नाही. दरम्यान 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30च्या सुमारास मोलमजुरी करून घरी आलेल्या आईसमोर पीडित मुलगी रडत होती. आईनं काय झालं म्हणून विचारलं असता पीडित मुलीनं 2 रुपयांची चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेल्यानंतर दुकानदारानं डावा हात धरून थांबून घेतलं आणि पैसे देऊ लागले. यावेळी दुकानात बसलेल्या त्यांच्या मित्रांनी देखील तुला काय पैसे लागतील ते मी देत जाईल, तू दत्त मंदिराकडे येत जा असं म्हणत 500 रुपये दिले आणि स्वतः गळ्यातील मण्यांची माळ धरून कुणालाही याबाबतचं सांगू नकोस म्हणून पीडितेस शपथ दिली. तुला काही कमी पडू देणार नाही, आयुष्यभर तुला सांभाळतो, यापुढे रविवारी सुट्टी असली की दुकानात येत जा असं म्हणून तिला लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं. ही घटना पीडितेनं आईस सांगितल्यानंतर आई वडील दोघांनी विचार करून वैराग पोलीस ठाण्यामध्ये दोघां वयोवृद्ध इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. घटनेचं गांभीर्य ओळखून वैराग्य पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार उमेश कंबले यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेत पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांनी अवघ्या 1 तासात दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी वैराग पोलीस ठाण्याला जलद भेट देऊन मार्गदर्शन केलंय.